तर या ठिकाणी टीएल डायग्राम तुम्हाला दिसत आहे. तर ही जी टीएल डायग्राम आहे या ठिकाणी y ऍक्सिसला आपण टेम्परेचर घेतलेलं आहे, x ऍक्सिसला आपण एंट्रोपी घेतलेली आहे S, आणि या ठिकाणी पहा या ठिकाणी O कडून जे दिसते हा रेड डॉट कडे ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय? ही जी लाईन आहे या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. दिसते ही लाईन. आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन कोणती आहे तर ती देखील मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी ही जी लाईन तुम्हाला दिसतेय तर या लाईनला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड वेपर लाईन. इमेजिन होतंय ही काय आहे सॅच्युरेटेड वेपर लाईन. सॅच्युरेटेड वेपर लाईन. त्यानंतर ही जी लाईन आहे याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. आणि ह्या ज्या दोन लाईन आहेत सॅच्युरेटेड लिक्विड लाईन ज्या पॉइंटला मीट होतात, एका पॉइंटला ते मीट होतात, या ठिकाणी दिसतं रेड डॉट, या ठिकाणी ते मीट होतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो ओके, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो क्रिटिकल पॉइंट. समजतंय? या ठिकाणी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन ह्या दोन लाईन ज्या पॉइंटला मीट होतात, एका पॉइंटला त्या काय होतात मीट होतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो क्रिटिकल पॉइंट. हा क्रिटिकल पॉइंट आहे. या ठिकाणी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन ही जी दिसते तुम्हाला ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे इथपर्यंत. त्यानंतर सॅच्युरेटेड वेपर लाईन ही हा जो पॉइंट आहे क्रिटिकल पॉइंट त्यापासून इथपर्यंत आहे ती. समजते? मग हे ज्या दोन लाईन्स आहेत समजते या दोन लाईन एका पॉइंटला काय झाल्या मीट झाल्या. दिसतोय हा पॉइंट ज्या ठिकाणी ते काय झाल्या एकमेकांनी येऊन भेटल्या त्याला आपण काय म्हणतो क्रिटिकल पॉइंट. काय म्हणतो त्याला आपण क्रिटिकल पॉइंट. आणि त्या पॉइंटला जे काही प्रेशर असेल त्याला आपण म्हणतो क्रिटिकल प्रेशर. त्या पॉइंटला जो काही टेम्परेचर असणार आहे त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. बरोबर दिसतंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या लाईन्स दिसतंय या हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतायत का हॉरिझॉन्टल लाईन्स. त्या हॉरिझॉन्टल लाईन्स काय इंडिकेट करतात त्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर आहे. सोबत या ठिकाणी दिसतंय काय लिहिलंय 1 MPa म्हणजे 1 मेगापास्कल हा प्रेशर आहे ह्या लाईनवरती. दिसते ही लाईन, ह्या लाईनवरती प्रेशर कॉन्स्टंट आहे. दिसते ही लाईन. आणि ह्या लाईनवरती प्रेशर किती आहे 1 मेगापास्कल. पहा या ठिकाणी पण लिहिलंय 1 मेगापास्कल. समजते? म्हणजे ह्या ज्या लाईन आहेत ते कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे. सोबत या ठिकाणी किती लिहिलंय 100 किलो पास्कल एवढा प्रेशर आहे. ही जी लाईन आहे त्या लाईनवरती कोणताही पॉइंट आपण जर घेतला तर त्या लाईनवरती प्रेशर काय असेल कॉन्स्टंट असेल आणि तो किती असेल 100 किलो पास्कल 100 किलो पास्कल एवढा प्रेशर असेल. सिमिलरली या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिले 10 किलो पास्कल. म्हणजे ही जी लाईन आहे त्या ठिकाणी प्रेशर किती आहे 10 किलो पास्कल. म्हणजे त्या लाईनवरती कोणताही पॉइंट जर आपण घेतला तर त्या ठिकाणी प्रेशर तुम्हाला कॉन्स्टंट भेटेल. तो कॉन्स्टंट असेल आणि तो जो प्रेशर आहे त्या ठिकाणी दिलेला असेल किती तो प्रेशर 10 मेगापास्कल ह्या लाईनसाठी. तसंच प्रत्येक लाईनसाठी इथे किती आहे 5 मेगापास्कल. ह्या लाईनवरती प्रेशर किती आहे 5 मेगापास्कल. इथे किती आहे 2 मेगापास्कल. या प्रत्येक पॉइंटला असं लिहिलेलं आहे इथे किती आहे 10 मेगापास्कल ह्या लाईनवरती. पहा या ठिकाणी दिसतंय ह्याला ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स काय कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे. म्हणजे त्या लाईन्स वरती प्रेशर काय आहे कॉन्स्टंट आहे. आणि तो प्रेशर या ठिकाणी लिहिलेला आहे 2 मेगापास्कल 5 मेगापास्कल 10
किलो पास्कल, सॉरी 25 किलो पास्कल, 50 किलो पास्कल, 100 किलो पास्कल, म्हणजे त्या कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे. समजलं? त्या देखील तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करू शकता. समजतंय? या ठिकाणी दिसतंय कॉन्स्टंट प्रेशर लाईन. D1 E1 या ठिकाणी एक प्रेशर असेल, D2 E2 या ठिकाणी दुसरा प्रेशर असेल, DE या ठिकाणी वेगळा प्रेशर असेल. सपोज या ठिकाणी किती आहे, सपोज 10 किलो पास्कल आहे, या ठिकाणी 1 मेगा पास्कल आहे, या ठिकाणी सपोज 20 किलो पास्कल असेल, या ठिकाणी सपोज थोडं वेगळं असेल 50 किलो पास्कल. म्हणजे जसं आपण वरती जातो तर तुझं प्रेशर काय जातो, ह्या लाईन ज्या वरती जाताना प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. पहा या ठिकाणी किती आहे, 10 आहे, नंतर किती झाला 100, आणि हा किलो मध्ये. समजतंय? हा किलो मध्ये पहिल्यांदा 10 नंतर 100, म्हणजे प्रेशर काय झाला, वाढला. मग किलोचं काय झाला, मेगा. आता किलोपेक्षा मेगा काय असतो, मोठा असतो. 1 मेगा पास्कल म्हणजे किती, 1 × 10⁻³ किलो पास्कल, म्हणजे 1000 किलो पास्कल असेल. मग इथे किती, 10 100 नंतर 1000 किलो पास्कल झाला, नंतर इथे 10,000 किलो पास्कल झाला. म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत कॉन्स्टंट प्रेशर लाईन, ह्या जसं वरती जाईल, समजते, त्या लाईन आपण जेवढी वरची घेऊ तर वरती जाताना काय होतं, तर प्रेशर काय होत जातो, वाढत जातो. समजते? याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, D1 E1 या ठिकाणची ही जी कॉन्स्टंट प्रेशर लाईन, याचा प्रेशर सगळ्यात कमी असेल. D2 E2 नंतर प्रेशर काय होईल, थोडं वाढेल, नंतर त्यापेक्षा प्रेशर ह्या लाईन, ही जी लाईन दिसते तुम्हाला D, त्याचा प्रेशर जास्त असेल. आणि सगळ्यात शेवटची जी लाईन दाखवली आहे D4 E4, ती जी लाईन आहे त्या ठिकाणी प्रेशर काय असेल, सगळ्यात जास्त असेल. म्हणजे तुम्हाला हे देखील फ्रिक्वेंटली विचारलं जातं की सगळ्यात मॅक्झिमम प्रेशर कोणत्या लाईन वरती असेल, D1 E1 ला असेल का, D2 E2 ला असेल का, DE ला असेल का, D4 E4 ला असेल. तर साहजिकच मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, वरती जाताना प्रेशर काय होतो, इन्क्रीज होत जातो. म्हणजे D1 E1 वरती जो प्रेशर आहे त्या लाईनचा, त्या ठिकाणी कोणत्याही पॉइंटला प्रेशर काय असेल, हा कमी असेल. त्यापेक्षा जास्त कोणाचं होईल, वरती D2 E2 ही थोडी वरती लाईन आहे, त्या ठिकाणी प्रेशर थोडा D2 E2 ला जास्त असेल D1 E1 पेक्षा. त्याच्या पुढेच्या लाईनला अजून जास्त प्रेशर असेल. आणि सगळ्यात शेवटी कोणती लाईन आहे, D4 E4 ही सगळ्यात शेवटची लाईन आहे. मग या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रेशर असेल. समजतंय? इमॅजिन होत आहे? आणि ह्या ज्या कॉन्स्टंट प्रेशर लाईन पहा, पुढे या ठिकाणी असं ड्रॉ केलेलं आहे त्यांनी, नाही का, तर मी काय ड्रॉ केलेलं नाहीये, अशी ड्रॉ आलेल्या आहेत त्या. समजलं? अशा कॉन्स्टंट प्रेशर लाईन्स असतात त्या. इमॅजिन होत आहे? तरी तुम्हाला वाटलं की ते ड्रॉ करून सांगतो. ह्याच्यावरती प्रेशर काय असतं, कॉन्स्टंट असतं. दिसतंय? अशा लाईन्स आहेत त्या कॉन्स्टंट प्रेशर लाईन. वाटल्यास तुम्ही अशी लाईन्स देखील काढू शकता. समजतंय? त्या कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे. जसं या ठिकाणी दिसतंय, तुम्हाला दिसतंय का, 1 मेगा पास्कल त्याची लाईन बघा, इथपर्यंत स्ट्रेट आहे, नंतर ती कशी गेली, तिरकी झाली. हा, ते 100 मेगा पास्कल दिसतंय, ही लाईन स्ट्रेट आहे, नंतर अशी ती वाढत, इकडे प्रेशर हा काय, त्या लाईनवरती कॉन्स्टंट आहे. समजतंय? फक्त ह्याच्या एक पुढची लाईन धरली मी, याच्या पुढची लाईन पहा, या ठिकाणी पहा किती आहे, 100 किलो पास्कल. त्याच्या पुढची लाईन घेतली 1 मेगा पास्कल, त्या ठिकाणी 1 मेगा पास्कल म्हणजे 1000 किलो पास्कल. नंतर किती झाला, 10,000 किलो पास्कल. नंतर पहा 1,00,000 किलो पास्कल, 100 मेगा पास्कल म्हणजे तो प्रेशर काय होतो या ठिकाणी, जसं वरती जाईल तसं प्रेशर काय होतं, वाढत जातं. इमॅजिन होत आहे? मग हे एक लक्षात ठेवा, ती काय, कॉन्स्टंट प्रेशर लाईन, म्हणजे ह्याची लाईन्स आहे. समजतंय? ही जी लाईन आहे, ह्या लाईनवरती प्रेशर काय, कॉन्स्टंट आहे. समजतंय? ही जी लाईन तुम्हाला दिसते, या लाईनवरती प्रेशर कॉन्स्टंट आहे. तो काहीतरी असेल तिथे, इथे सपोज 1 किलो पास्कल असेल, इथे किती असेल, 10 किलो पास्कल असेल ह्या लाईनसाठी प्रेशर. ह्या लाईनसाठी किती असेल, सपोज 100 किलो पास्कल. समजतंय का? म्हणजे ह्या लाईनवरती कोणत्याही पॉइंटला प्रेशर घेतला तो किती भेटेल, 100 किलो पास्कल भेटेल. तसंच ह्या लाईनवरती किती भेटेल, सपोज 200 किलो पास्कल. म्हणजे त्या लाईनवरती प्रेशर काय, कॉन्स्टंट असतो. इमॅजिन होत आहे? आणि सगळ्यात वरती जसं जाऊ तसं प्रेशर काय होतो, हा
वाढत होतो. जसं आपण वरती जातोय, समजतंय, वरती जाताना प्रेशर काय होतो, हा इन्क्रीज होत जातो. समजतंय, जसं वरती जाऊ आपण, समजतंय, शेवटच्या लाईन पर्यंत जसं आपण वरती जाऊ तसं प्रेशर काय होतो, वाढत जातो. लक्षात राहील. आणि सगळ्यात वरची जी लाईन असेल तिचा प्रेशर काय असेल, सगळ्यात जास्त असेल. ओके, हे समजलं तुम्हाला. ओके, आता या ठिकाणी ही जी लाईन दिसते तुम्हाला D1E E1, या ठिकाणी त्या लाईनची लेंथ काय आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जसं आपण वरती जातो ती लाईन म्हणजे काय इंडिकेट करतं की त्या ठिकाणचा लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन. समजतंय. या ठिकाणी D1 कडून E1 कडे ही जी लेंथ सगळ्यात जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन ती काय असेल, सगळ्यात जास्त असेल. इमेजिन होत आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढची जी लाईन आहे पहा, D2 E2 ही जी लाईन आहे त्या लाईनची लेंथ काय आहे, D1 E1 पेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणजे या ठिकाणी लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय आहे, D1 E1 हा जो पाथ आहे त्यापेक्षा काय असेल, त्या ठिकाणी लॅटिट्यूड ऑफ हीट फॉर इव्हॅपोरेशन त्या पर्टिक्युलर प्रेशरला काय असेल, थोडा कमी असेल, कमी लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन लागेल त्याला. म्हणजे त्याचं वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन व्हायला या ठिकाणी कमी हीट लागेल. याचा अर्थ असा होतो. समजतंय. लॅटिंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे काय, किती हीट लागते जेणेकरून आपण काय करू शकतो, सॅच्युरेटेड वॉटरचं रूपांतर कशात करू शकतो, आपण स्टीम मध्ये करू शकतो. म्हणजे वॉटरचं रूपांतर आपण सॅच्युरेटेड स्टीम मध्ये करू शकतो. समजतंय. मग तेवढी जी हीट लागते ती आपण इंडिकेट करतो ह्या लाईनने. ही लाईन जेवढी मोठी तेवढी हीट काय लागेल, जास्त लागेल त्या वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन करायला. पहा, ह्या लाईनची जी लेंथ आहे ती काय होते, वरती जाताना काय होते, कमी होत जाते. याचा अर्थ वरती जाताना लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय लागते, म्हणजे ते पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होण्यासाठी जी काही हीट लागते त्याला आपण म्हणतो लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन. ती हीट काय लागते आपल्याला वरती जाताना कमी लागत जाते. वरती जातो म्हणजे काय, प्रेशर काय होतो, वाढत जातो. म्हणजे प्रेशर जर इन्क्रीज झाला तर आपण असंही म्हणू शकतो, प्रेशर जर आपण इन्क्रीज करत गेलो, समजताय, प्रेशर जर इन्क्रीज करत गेलो तर लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय लागते, कमी लागते. कारण की वरती जाताना प्रेशर काय होतो, हा वाढत जातो. इमेजिन होतंय, वरती जाताना प्रेशर काय होतो, वाढत जातो. जसं प्रेशर इन्क्रीज होईल तसं लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये करण्यासाठी आपल्याला हीट काय होते, कमी लागत जाते. याचा अर्थ समजला. म्हणजे प्रेशर जर आपण वाढत गेलो तर लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय लागते, कमी लागते. कारण की या ठिकाणी लेंथ काय होते, कमी होते वरती जाताना. आणि वरती जाताना प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. लेंथ कमी होते, याचा अर्थ लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय होते, कमी लागत जाते. ओके, समजतंय तुम्हाला हे. आणि सगळ्यात शेवटी क्रिटिकल पॉईंट, या ठिकाणी जर आपल्याला अशी लाईन भेटतच नाहीये, तो एक पॉईंट आहे. समजतं, एक पॉईंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन किती असेल, 0 असेल. समजतंय. हा जो क्रिटिकल पॉईंट आहे, या ठिकाणी अशी लाईन भेटतील का, आपल्याला भेटणार नाही. त्या ठिकाणी लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय असेल, 0 असेल. समजतंय. म्हणजे हा क्रिटिकल पॉईंट आहे, लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन काय होते, 0 होते. म्हणजे काय होते, या ठिकाणी जे काही वॉटर आहे, सॅच्युरेटेड वॉटर आहे, त्या वॉटरचं डायरेक्टली पूर्णपणे कम्प्लिटली ऍट अ इन्स्टंट, म्हणजे कोणताही वेळेचा विलंब न करता त्या ठिकाणी डायरेक्टली त्या पाण्याचं लगेच कन्व्हर्जन कशा होतं, संपूर्णपणे स्टीम मध्ये होतं. म्हणजे त्या ठिकाणी टू फेज मिक्सचर जे आहे, टू फेज म्हणजे काय, म्हणजे त्या ठिकाणी असं होत नाही की थोडं पाणी जे असेल, थोडं वॉटरचं रूपांतर थोड्या प्रमाणात स्टीम मध्ये होईल, परत थोड्या अमाऊंट वॉटरचं रूपांतर स्टीम मध्ये होईल. म्हणजे थोड्या अमाऊंट मध्ये जर रूपांतर झालं तर त्या ठिकाणी काय राहील, वॉटर पण प्रेझेंट राहील आणि स्टीम पण प्रेझेंट राहील. असं या ठिकाणी D1 E1 ला होतं, D2 E2 ला होतं, DE ला होतं, D4 E ला होतं. पण तसं क्रिटिकल पॉइंटला होत नाही. समजते मी काय सांगतोय ते. म्हणजे हे जे D4 E4, DE, त्यानंतर D2 E2, त्यानंतर D1 E1, म्हणजे हा जो पर्टिक्युलर प्रेशर असेल त्या ठिकाणी काय होतं, पाण्याचं डायरेक्टली कम्प्लिटली रूपांतर होत नाही, इन्स्टंट रूपांतर होत नाही वाफेमध्ये. तर या ठिकाणी काय होतं, थोड्या प्रमाणात पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, परत थोड्या प्रमाणात. म्हणजे या ठिकाणी D1 ला काय होतं, संपूर्ण D1 ला काय असेल, ती संपूर्ण सुरुवातीला सॅच्युरेटेड वॉटर असेल. नंतर काय होतं, D1 ला जे वॉटर आहे, सॅच्युरेटेड वॉटर असेल,
त्याचं थोड्या प्रमाणात वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात होईल, नंतर थोड्या प्रमाणात, नंतर थोड्या प्रमाणात, नंतर परत थोड्या प्रमाणात आणि सगळ्यात शेवटी E1 जो पॉइंट आहे त्या ठिकाणी काय होईल, संपूर्ण पाणी काय होईल त्या ठिकाणी, संपूर्ण पाणी त्या ठिकाणी नष्ट होईल. म्हणजे संपूर्ण त्या पाण्याचं रूपांतर कशात झालेलं असेल, वाफेमध्ये झालं असेल ह्या E1 पॉइंट. पण मध्यभागी काय होतं, D1 कडून E1 कडे जाताना हळूवारपणे काय होतं, ते पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी पाणी पण असेल आणि वॉटर पण असेल. पाणी म्हणजे लिक्विड पण असेल आणि वॉटर पण असेल. म्हणजे त्या ठिकाणी लिक्विड प्लस वॉटर म्हणजे लिक्विड प्लस वेपर हे दोन्ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. तसंच D1 E ला भेटतं, तसंच D2 E2 ला भेटतं, तसंच D4 E4 ला भेटतं. परंतु या ठिकाणी क्रिटिकल पॉइंटला तसं भेटतं का, नाही होत. क्रिटिकल पॉइंटला काय होतं, जे सॅच्युरेटेड वॉटर असतं त्याचं इन्स्टंटली म्हणजे 0 टाइम मध्ये काही वेळ न जाता त्याचं डायरेक्टली कशामध्ये कन्व्हर्जन होतं, डायरेक्टली त्याचं कन्व्हर्जन होतं वाफेमध्ये. समजतंय का, इन्स्टंटली त्याचं कन्व्हर्जन होतं वाफेमध्ये काही वेळ न लागता. समजतंय, त्याचं काही वेळ न लावता त्याचं कशात रूपांतर होतं, वाफेमध्ये होतं. ओके, म्हणजे असा जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो क्रिटिकल पॉइंट. हे एक लक्षात ठेवा, दोन महत्वाचे मुद्दे. क्रिटिकल पॉइंटला काय होतं, इन्स्टंटली आणि डायरेक्टली अँड कम्प्लिटली. समजतंय, इन्स्टंटली समजतंय का, काय होतं, वॉटर इज कन्वर्टेड इनटू द स्टीम. ओके, देयर इज नो टू फेज मिक्सचर. म्हणजे त्या ठिकाणी टू फेज मिक्सचर भेटत नाही आपल्याला लिक्विड आणि वेपरचं. डायरेक्ट लिक्विड भेटेल किंवा डायरेक्टली स्टीम भेटेल. दोघांचं असं दोन फेजचं मिक्सचर आपल्याला भेटत नाही. जसं D1 E1 ला भेटत होतं. D1 E1 च्या पॉइंटच्या मध्यभागी काय भेटतं, त्या ठिकाणी वॉटर पण असते आणि स्टीम पण असते. तसं D1 D2 E2 ला भेटेल, तसं D1 DE ला भेटेल, तसं D4 E4 ला भेटेल. पण क्रिटिकल पॉइंटला तसं भेटत नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की क्रिटिकल पॉइंटला टू फेज मिक्सचर भेटत नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असेल, हा जो क्रिटिकल पॉइंट आहे ह्या पॉइंटला काय होतात, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन या दोन काय होतात, एका ठिकाणी येऊन भेटतात. तर त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, क्रिटिकल पॉइंट. समजतंय, लक्षात राहील. ओके, त्यानंतर ह्या कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे हे समजलं. त्यानंतर सगळ्यात जास्त तुम्हाला असा ही प्रश्न विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग, ह्या वेगवेगळ्या ज्या लाईन्स काढल्या या लाईन पैकी कोणत्या लाईनवरती लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन ही सगळ्यात जास्त असेल. लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन ही सगळ्यात जास्त कुठे असेल, ज्या लाईनची लेंथ जास्त त्या लाईन वरती काय असेल, लॅटिट्यूड ऑफ इव्हॅपोरेशन सगळ्यात जास्त असेल. एवढं लक्षात ठेवायचं. मग पहा या ठिकाणी कोणत्या लाईनची लेंथ जास्त आहे, लांबी कोणत्या लाईनची जास्त आहे, D1 E1 ची लांबी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, D1 E1 या ठिकाणी काय आहे, लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन सगळ्यात जास्त असेल. परत तुम्हाला असंही विचारलं जातं की नाही का, या ठिकाणी असं फक्त एकच लाईन देतात, इथं 3-4 लाईन मी ड्रॉ केले, त्याच्यावेळी एकच लाईन दिली असेल या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन, आणि सपोज तिला नाव दिलं असेल DE. मग या ठिकाणी असंही विचारतात की या ठिकाणी जी फिगर दिसते त्या फिगर मध्ये कोणती लाईन रिप्रेझेंट करते इव्हॅपोरेशन प्रोसेस. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा, D1 E1 ही लाईन काय इंडिकेट करते, इव्हॅपोरेशन प्रेशर, इव्हॅपोरेशन प्रोसेस. मग या ठिकाणी इव्हॅपोरेशन होतंय D1 E1 ला, म्हणजे वॉटरचं रूपांतर कशात होतंय, स्टीम मध्ये होतंय. म्हणजे D1 ला वॉटर आहे, D2 ला पण वॉटर आहे, D ला पण वॉटर आहे, D4 ला पण वॉटर आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे जे पॉइंट तुम्हाला सांगितले D1 D2 D3 D4 च D या पॉइंटला काय आहे, वॉटर असतं. म्हणजे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन वरती काय आहे, वॉटर आहे. मग तो पॉइंट कडून प्रोसेस पुढे जाते. सपोज E1 E2 E4 E ला, म्हणजे E जे पॉइंट आहे त्या E पॉइंट वरती काय आहे, स्टीम आहे. समजतंय, E पॉइंट काय रिप्रेझेंट करते, स्टीम. म्हणजे या ठिकाणी ते E पॉइंट जे आहेत वेगवेगळे तुम्हाला सांगितलेले ते कोणत्या लाईन वरती आहे, सॅच्युरेटेड वेपर लाईन वरती आहे ते पॉइंट. समजतंय, E1 E2 E3 हे पॉइंट कशावरती आहेत, सॅच्युरेटेड वेपर लाईन. म्हणजे त्या पॉइंटला काय भेटते आपल्याला, स्टीम तयार झालेली असते, सॅच्युरेटेड स्टीम असते. म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय आहे, वॉटर आहे आणि या ठिकाणी काय आहे, स्टीम आहे. म्हणजे जर आपल्याला D1 कडून E म्हणजे D पॉइंट कडून जर आपल्याला E पॉइंट कडे जायचं असेल तर त्या ठिकाणी जाताना काय होतं, D पॉइंटला काय आहे, सर्व D पॉइंटला काय आहे, वॉटर आहे, सॅच्युरेटेड वॉटर आहे, आणि E पॉइंटला काय आहे, स्टीम आहे. म्हणजे D कडून E कडे जाताना काय होतं,
वॉटरचं रूपांतर हळूवारपणे कशामध्ये होतं, स्टीम मध्ये होतं. समजतंय? म्हणजे या ठिकाणी म्हणजे डी कडून ई कडे जर अशी जर लाईन एखादी ड्रॉ केली आणि तुम्हाला सांगितलं डीई ही लाईन काय रिप्रेझेंट करते, डी ही जी लाईन आहे ती काय रिप्रेझेंट करते, तर ती रिप्रेझेंट करते की त्या ठिकाणी वॉटरचं रूपांतर होत आहे स्टीम मध्ये. समजतंय? हे ती लाईन रिप्रेझेंट करते. म्हणजे वॉटरचं जर स्टीम मध्ये त्याचं रूपांतर होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, व्हेपोरायझेशन प्रोसेस. व्हेपोरायझेशन म्हणजे काय, वॉटरचं स्टीम मध्ये रूपांतर होणे, त्याला म्हणतो आपण व्हेपोरायझेशन. समजतंय? मग या ठिकाणी डी लाईन काय रिप्रेझेंट करते, व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर. मग ह्या डी लाईन वरती आपण काय म्हणू शकतो, त्या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन तेवढी हीट दिलेली आहे. समजतंय? ओके, हे फ्रिक्वेंटली तुम्हाला प्रेशर विचारले जातात. आणि या ठिकाणी देखील तुम्हाला सपोज कधी कधी असंही देतात, या ठिकाणी एक पॉइंट दिलेला असतो. सपोज या ठिकाणी मी पी पॉइंट म्हणतो याला. समजतं? या ठिकाणी असं नाव दिलेलं असतं पी पॉइंट. मग हा जो पी पॉइंट दिसतोय तुम्हाला रेड कलरचा, ह्या पी पॉइंटला आपण काय म्हणतो असंही देतात की म्हणजे या ठिकाणी असं क्रिटिकल पॉइंट वगैरे देत नाही. समजतंय? या ठिकाणी असं दिलेलं नसतं. फक्त या ठिकाणी काय म्हणतात की दिस पी पॉइंट रिप्रेझेंट, म्हणजे हा पी पॉइंट काय आहे तुम्ही लगेच सांगायचं. त्या ठिकाणी आन्सर लिहिताना काय लिहू शकता, दिस पी पॉइंट इज क्रिटिकल पॉइंट. समजतंय? त्यानंतर तुम्हाला असंही विचारतात की ही जी फिगर आहे या फिगर मध्ये सॅच्युरेटेड लिक्विड लाईन कोणती आहे ही देखील विचारतात. मग तुम्ही लगेच तिथं लिहायचं कोणती. या ठिकाणी सपोज ओ नाव दिलं असेल, या ठिकाणी सपोज काय नाव दिलंय ओ, आणि या ठिकाणी पी, आणि या ठिकाणी सपोज क्यू लाईन दिली, क्यू नाव दिलं असेल. म्हणजे काहीही नाव देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते. समजतंय? या ठिकाणी असे नाव दिलेले, या ठिकाणी सेंटरला ओ नाव असेल. मी तुम्हाला विचारतील की कोणती लाईन आहे, त्याला आपण सॅच्युरेटेड लिक्विड लाईन म्हणतो. तर सॅच्युरेटेड लिक्विड लाईन कशाला म्हणतो आपण, ओपी ला. समजतंय? ओपी या ठिकाणी जो ओ पॉइंट आहे, या ठिकाणी सपोज क्यू पॉइंट मी घेतला, या ठिकाणी ओ पी हे जे आहे ओ पी या ठिकाणी ही जी ओपी आहे तर ही ओपी लाईन काय इंडिकेट करते, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. काय इंडिकेट करते, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय? ती ओपी लाईन म्हणजे काय झाली, ती सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. मग असं तुम्हाला सांगायचंय ओपी लाईन इंडिकेट, ओपी लाईन इज अ सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. समजतंय? त्यानंतर या ठिकाणी अजून एक लाईन ते असंही विचारू शकतात, सॅच्युरेटेड वेपर लाईन कोणती आहे, मग तुम्ही कोणती सांगू शकता, पी क्यू. या ठिकाणी हे नावं दिलेले नसतात, ही नावं दिलेले नसतात. समजतंय? डायरेक्ट तुम्हाला सांगते सॅच्युरेटेड लिक्विड लाईन कोणती आहे, मग ती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर ते असंही सांगू शकतात, या ठिकाणी तुम्हाला नाव देतील सपोज या ठिकाणी आर, या ठिकाणी काय म्हणतील, आर रिजन, आर रिजन. समजतंय का? तुम्हाला असंही म्हणतील या ठिकाणी लिक्विड रिजन नसं दिलं, या ठिकाणी तुम्हाला असंही म्हणू शकता हा आर जो रिजन दिलेला आहे तो कोणता आहे, त्याला आपण काय म्हणतो, ह्या आर रिजनला काय म्हणतो आपण, लिक्विड रिजन म्हणतो. समजतंय? असेही प्रश्न विचारू शकतात. समजतंय? किंवा या ठिकाणी सांगतील, या ठिकाणी आर रिजन देतील. हा जो आर रिजन तुम्हाला दाखवलेला आहे आर रिजन, त्याला काय म्हणतात, तर हा आर रिजन म्हणजे कोणता असेल, वेट रिजन असेल, तोच तुम्ही द्यायचा आहे. किंवा हा रिजन कदाचित या ठिकाणी देतील आणि तुम्हाला म्हणतील हा आर रिजन जो दाखवलेला आहे तो कोणता आहे, तर तो रिजन कोणता झाला, वेपर रिजन झाला. समजते? असं काहीतरी नाव देतील आणि तो रिजन कोणता आहे सांगायला लावतील तुम्हाला. समजलं? असेही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे हा जो होता हा आहे टीएस डायग्राम. समजतंय? त्यानंतर ह्या टीएस डायग्राम मध्ये अजून एक गोष्ट राहिली आपल्याला सांगायची, ती म्हणजे ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन. या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन असतात. मग त्या ठिकाणी असं लिहिलं जातं जसं x इज इक्वल टू 0. मग ही जी लाईन आहे कोणती, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. या सॅच्युरेटेड लिक्विड लाईन वरती दिसतंय, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती असतो, x इज इक्वल टू किती असतो, 0 असतो. किती असतो, x इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगितलं इथं वेट स्टीम आहे मध्यभागी दिसतंय एवढ्या रिजन मध्ये.
म्हणजे हा वेट रिजन आहे, मग या ठिकाणी वेट स्ट्रीम भेटेल. त्यानंतर हा काय आहे आपला, हा ड्राय वेपर रिजन आहे. वेपर रिजन मध्ये कधीही आपल्याला कोणती स्टीम भेटेल, ड्राय स्टीम भेटेल, हे लक्षात ठेवा. ड्राय स्टीम इथे भेटेल, समजतंय, वेपर रिजन मध्ये. किंवा ही जी लाईन आहे सॅच्युरेट लिक्विड लाईन, यावरती देखील आपल्याला ड्राय स्टीम भेटेल, समजतंय. ओके, द ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन कोणता आहे, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, ही सॅच्युरेट लिक्विड लाईन आहे, सॅच्युरेट वेपर लाईन. ह्याच्या आतमध्ये समजतंय, हा जो शेप आहे ह्याच्या आतमध्ये काय आहे, ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन आहे, आणि त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन दिलाय. पहा, या ठिकाणी सॅच्युरेट लिक्विड लाईन, या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे, 0. त्यानंतर सॅच्युरेटेड वेपर लाईन, ही दिसली का, सॅच्युरेट वेपर लाईन. या सॅच्युरेट वेपर लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे, किती दिलाय, x इज इक्वल टू 1. दिसते का त्या ठिकाणी, x इज इक्वल टू किती आहे, 1. म्हणजे ड्रायनेस फ्रॅक्शनची व्हॅल्यू कशी व्हॅल्यू येते, 0 कडून 1 कडे, 0 कडून 1 कडे, म्हणजे मधल्या व्हॅल्यू किती असेल, 0.1. दिसतंय. ही जी लाईन आहे, ह्या लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या लाईन वरती कोणताही पॉईंट जर आपण घेतला तर त्या पॉईंटला ड्रायनेस फ्रॅक्शन किती भेटेल आपल्याला, 0.1 भेटेल, समजतंय. त्यानंतर दुसरा पॉईंट, दुसरी लाईन पहा, ह्या लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे, x इज इक्वल टू 0.2. म्हणजे त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे, त्या लाईन वरती कोणताही पॉईंट जरी घेतला तर त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन असेल 0.2. त्यानंतर तिसरी लाईन पहा, या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन आपल्याला किती भेटेल, 0.3. नंतर चौथी लाईन 0.4, नंतर पाचवी लाईन 0.5, नंतर 0.6 भेटेल, नंतर या लाईन वरती किती भेटेल, 0.7, त्यानंतर 0.8, समजतंय, नंतर 0.9. ह्या ज्या लाईन आहेत त्या लाईनला आपण काय म्हणतो, ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन, समजतंय. त्या लाईन देखील मी इथं ड्रॉ करू शकतो या ठिकाणी. या ठिकाणी x किती असतो सॅच्युरेट लिक्विड लाईन वरती, x किती असतो या ठिकाणी, x इज इक्वल टू 0, समजतंय. या ठिकाणी x किती असेल, 0 असेल ह्या लाईन वरती. इमेजिन होत आहे, सॅच्युरेट लिक्विड लाईन वरती x किती आहे, 0 आहे. त्यानंतर सॅच्युरेट वेपर लाईन, ही दिसते का सॅच्युरेट वेपर लाईन, या ठिकाणी x किती आहे, ह्या लाईन साठी समजतंय. या लाईन साठी x किती असेल, x असेल, x इज इक्वल टू 1. या ठिकाणी x किती आहे, 1 आहे. म्हणजे ही जी सॅच्युरेट लिक्विड लाईन आहे त्या ठिकाणी x 1 आहे. सॅच्युरेट वेपर लाईन आहे. सॅच्युरेट वेपर लाईन ही जी दिसते तुम्हाला, समजतंय. ह्या लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन x ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, समजतंय, ह्या लाईन वरती. त्यानंतर सॅच्युरेट लिक्विड लाईन जी आहे पहा, OP, ही जी सॅच्युरेट लिक्विड लाईन आहे ह्या OP वरती, सॅच्युरेट लिक्विड लाईन आपण त्याला म्हणतो, त्या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन किती आहे, x इज इक्वल टू 0. मग ह्या ठिकाणी ह्या दोन लाईन वरती ड्रायनेस फ्रॅक्शन तुम्हाला समजला, आणि ड्रायनेस फ्रॅक्शन कसा व्हॅरी होतो, 0 कडून 1 कडे. म्हणजे त्याची मिनिमम व्हॅल्यू 0 असेल, मॅक्सिमम किती असेल, 1 असेल. या ठिकाणी तुम्हाला ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन्स मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. दिसते ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन. या ठिकाणी सपोज x किती आहे, 0.1 असेल, x किती असेल या ठिकाणी सपोज 0.1, 0.1, समजतंय. त्यानंतर 0.2 असेल, चेंज होत जाईल तो.
त्यानंतर सपोज या ठिकाणी किती असेल तो 0. सपोज 4 असेल, इकडे जाताना काय होतं, डायनेमिक फ्रॅक्शन वाढत वाढत जातं. किती असेल या ठिकाणी 0. सपोज 4 इमेजिन होत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी किती असेल 0.6. इमेजिन होतंय. डायनेमिक फ्रॅक्शन काय होतं, नंतर त्या लाईनवरती वाढत वाढत जातं. ह्या लाईनवरती डायनेमिक फ्रॅक्शन काय आहे, कॉन्स्टंट आहे. तेवढंच फक्त तुम्हाला म्हणायचं आहे. समजतंय. अशा लाईन्स तुम्हाला ह्या ड्रॉ करायच्या. तर पेपरला जर आलं की डायनेमिक फ्रॅक्शन लाईन्स दाखवा. दिसतंय या डायनेमिक फ्रॅक्शन लाईन्स. या ठिकाणी काय होतं, डायनेमिक फ्रॅक्शन काय होतं, वाढत वाढत जातं. सो या ठिकाणी मी 0.x किती घेतो, 0.5 घेतो. या ठिकाणी काय किती असेल, 0.9. किती असेल 0.8. या ठिकाणी किती असेल 0.7. या ठिकाणी किती असेल 0.6. समजतंय. मग या ठिकाणी x किती आहे, ह्या लाईनवरती इथे जी लाईन दिसते त्या लाईनवरती 0.1 आहे. नंतर काय झालं दिसतंय, डायनेमिक फ्रॅक्शनच्या लाईन्स वरती डायनेमिक फ्रॅक्शन काय होतं, वाढत वाढत जातं. समजतंय. मग ह्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण म्हणतो ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन. समजलं, हे लक्षात ठेवा. त्या लाईनला काय म्हणतो आपण, ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन. आणि हे देखील तुम्हाला माहित पाहिजे, या लाईनला काय म्हणतो आपण, ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन. ड्रायनेस फ्रॅक्शन लाईन.
समजलं तुम्हाला? ही आहे टीए डायग्राम. तुम्हाला जर टीए डायग्राम विचारली तुम्हाला एवढं सगळं ड्रॉ करायचं आहे. समजतंय? टीए डायग्राम मध्ये तुम्हाला एवढं सर्व तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि हे ड्रॉ केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता टीए डायग्राम तुमची कंप्लीट झाली. मग तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. काहीच अवघड नाहीये या ठिकाणी. ओके, त्यानंतर टीए डायग्राम नंतर आपण पुढच्या लेक्चरला याचे डायग्राम घेऊ. आता मी या ठिकाणी माझं लेक्चर स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण इथं याचे डायग्राम घेऊ. त्यानंतर आपल्याला पीएच डायग्राम हे आपण मी तुम्हाला सांगेल. समजतंय? हे चार्ट या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेले आहे. तसं ओरिजिनल डायग्राम कशी ड्रॉ करायची नाही का या ठिकाणी पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते देखील मी तुम्हाला सांगेल. ओके, समजतंय या ठिकाणी पीए डायग्राम कशी ड्रॉ करायची ते? ओके, या ठिकाणी मी माझा लेक्चर एंड करतोय. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला एचएस आणि पीए डायग्राम शिकवेन.